पंचमस्कंध अध्याय 14 संसाररूप अरण्याचे स्पष्टीकरण. श्री शुकाचार्य म्हणतात, देहाभिमानी जीवांच्याकडून सत्वादी गुणांच्या भेदांमुळे शुभ, अशुभ आणि मिश्र अशी 3 प्रकारची कर्मे होत राहतात. त्या कर्मांनीच निर्माण केलेल्या अनेक प्रकारच्या शरीरांशी होणारा जो संयोग वियोगादी रूप असणारा अनादी संसार जीवाला प्राप्त होतो, त्याच्या अनुभवाची मन आणि 5 ज्ञानेंद्रिये ही 6 दारे होत. त्यांना अधीन होऊन हा जीवसमूह वाट चुकून भयंकर वनात भटकत धनलोभी व्यापाऱ्याप्रमाणे भगवान श्री विष्णूंच्या आश्रयाने राहणाऱ्या मायेच्या प्रेरणेने निबिड अरण्याप्रमाणे दुर्गम असणाऱ्या वाटेने जात स्मशानाप्रमाणे अत्यंत अशुभ असणाऱ्या संसारवनात जाऊन पोहोचतो. येथे भटकत असताना त्याला आपल्या शरीराने केलेल्या कर्मांचे फळ भोगावे लागते. अनेक विघ्नांमुळे येथे त्याला आपल्या कामात सफलता प्राप्त होत नाही. तरीसुद्धा तो आपले श्रम मिटविणाऱ्या श्रीहरी व श्री गुरुदेवांच्या चरणारविंद मकरंद मधूचे रसिक असलेल्या भक्त भ्रमरांच्या मार्गाने जात नाही. मनासहित 6 इंद्रियेच या संसारवनात आपल्या कर्मांच्या दृष्टीने डाकूप्रमाणे आहेत. पुष्कळसे कष्ट करून पुरुष जे धन मिळवितो त्याचा धर्मामध्ये उपयोग झाला पाहिजे. तोच धर्म जर साक्षात भगवान परमपुरुषाच्या आराधनेच्या रूपात होईल तर तोच परलोकातील कल्याणाला कारण समजला जातो. परंतु ज्या मनुष्याचा बुद्धिरूप सारथी विवेकहीन असतो आणि मन ताब्यात राहत नाही, त्या धर्मोपयोगी धनाला ही मनासहित 6 इंद्रिये पाहणे, स्पर्श करणे, ऐकणे, स्वाद घेणे, वास घेणे, संकल्प विकल्प करणे आणि निश्चय करणे या वृत्तींच्या द्वारा गृहस्थोचित विषयभोगात फसवून तो अशा प्रकारे लुटला जातो की जसे बेईमान प्रमुखाचे अनुकरण करणाऱ्या बेसावध व्यापाऱ्यांच्या समूहाचे धन चोर लुटारू लुटून नेतात. एवढेच काय, त्या संसारवनात राहणारे त्याचे कुटुंबीयसुद्धा, ज्यांना पत्नी पुत्र इत्यादी म्हटले जाते, परंतु ज्यांची कर्मे प्रत्यक्ष लांडग्या कोल्ह्यांप्रमाणे असतात, त्या अर्थलोलूप कुटुंब प्रमुखाचे धन त्याची इच्छा नसतानाही त्याच्या देखतच अशा प्रकारे हिसकावून घेतात की जसे कोल्हा धनगर राखण करीत असलेल्या मेंढ्या पळवून नेतो. जसे एखादे न भाजलेले शेत दरवर्षी नांगरट केल्यावर बी पेरण्याची वेळ आल्यावर पुन्हा झुडपे, वेली, गवत इत्यादीने भरून जाते, त्याचप्रमाणे हा गृहस्थाश्रमही कर्मभूमी असल्याने येथे सुद्धा कर्मांचे सर्वथा उच्चाटन कधी होत नाही, कारण हे घर कामनांचा पेटारा आहे. त्या गृहस्थाश्रमात आसक्त झालेल्या व्यक्तीच्या धनरूपी बाहेरच्या प्राणांना डास आणि मच्छरांप्रमाणे नीच माणसांपासून तसेच टोळ, पक्षी, चोर, उंदीर इत्यादींपासून हानी पोहोचत असते. कधी या मार्गात भटकत असताना हा अविद्या, इच्छा आणि कर्मांनी कलुषित झालेल्या चित्तामुळे गंधर्व नगराप्रमाणे मिथ्या असणाऱ्या या मर्त्यलोकाला सत्य समजू लागतो. नंतर खाणेपिणे, स्त्रीसंग इत्यादी छंदांत गुंतून मृगजळाप्रमाणे असणाऱ्या खोट्या विषयांच्या मागे धावत जातो. कधी बुद्धीच्या रजोगुणांनी प्रभावित होऊन सर्व अनर्थांचे मूळ असलेल्या अग्नीच्या मळरूप सोन्यालाच सुखाचे साधन समजून ते मिळविण्यासाठी आशाळभूतपणे अशा प्रकारे धडपड करतो की जसे जंगलात थंडीने गारठणारा मनुष्य अग्नीसाठी व्याकुळ होऊन आग समजून आग्या विताळाच्या मागे धावतो. कधी या शरीराला जिवंत ठेवणारे घर, अन्न, पाणी, धन इत्यादींमध्ये आसक्ती ठेवून या संसाररूपी अरण्यामध्ये इकडे तिकडे धावत सुटतो. कधी वावटईप्रमाणे डोळ्यात धूळ फेकणारी स्त्री मांडीवर बसवून घेते, तेव्हा तो प्रेमाने आंधळा होऊन सत्पुरुषांनी पाळावयाच्या धर्ममर्यादेचाही विचार करीत नाही. त्यावेळी रजोगुणाची धूळ डोळ्यात भरल्यामुळे त्याची बुद्धी इतकी मलिन होते की आपल्या कर्मांच्या साक्षी असलेल्या दिशांच्या देवतांनाही तो विसरतो. कधी आपणच एखादे वेळी विषयांचे मिथ्यात्व जाणून घेऊनसुद्धा
अनादी कालापासून देहामध्ये आत्मबुद्धी राहिली असल्याने विवेकबुद्धी नष्ट होऊन जाते आणि त्यामुळे मृगाच्या सारख्या विषयांच्या पाठीमागेच पुन्हा धावू लागतो. कधी प्रत्यक्ष आवाज करणाऱ्या अस्वलाप्रमाणे शत्रूंच्या आणि पाठीमागे आवाज करणाऱ्या घुंगुरट्याप्रमाणे राजाच्या, अतिकठोर आणि काळजाला घरे पाडणाऱ्या दटावण्याने याच्या कानाला आणि मनाला अतिशय वेदना होतात. पूर्वपुण्य भोगाने क्षीण झाल्यावर हा जिवंतपणीच मेल्यासारखा होऊन जातो आणि जे कुचला, कृष्णागरू इत्यादी विषारी फळे देणारे पापवृक्ष, वेली आणि विषारी पाणी असलेल्या विहिरींप्रमाणे आहे, ज्यांचे धन या लोकी किंवा परलोकी उपयोगी पडत नाही, तसेच जे जिवंत असूनही मुडद्याप्रमाणे आहे अशा कंजूष पुरुषांचा आश्रय घेतो. कधी असत्पुरुषांशी संबंध आल्याने बुद्धीत बिघाड होऊन कोरड्या पडलेल्या नदीत पडून दुःखी होण्याप्रमाणे तो या आणि परलोकी दुःख देणाऱ्या नास्तिकवादाला भुलतो. दुसऱ्यांना त्रास दिल्यामुळे जेव्हा याला अन्नही मिळत नाही, तेव्हा तो आपल्या सख्या पितापुत्रांना किंवा पिता अथवा पुत्र यांचा एखादा तुकडाही ज्याच्याजवळ पाहतो त्यांना फाडून खायला तो तयार होतो. कधी वणव्यासारख्या असणाऱ्या चांगल्या गोष्टी नसलेल्या आणि परिणामतः दुःख देणाऱ्या घरांमध्ये तो पोहोचतो आणि तेथे त्याला हव्या त्या गोष्टी न मिळाल्यामुळे शोकामुळे संतप्त होऊन तो फारच खिन्न होतो. कधी काळाप्रमाणे भयंकर असणारा राजारूप राक्षस याच्या परमप्रिय धनरूप प्राणांना हिरावून घेतो, त्यावेळी हा मेल्याप्रमाणे निर्जीव होऊन जातो. कधी काल्पनिक पदार्थांप्रमाणे मिथ्या असणाऱ्या पिता पितामह इत्यादी संबंधांना सत्य समजून त्यांच्या सहवासात स्वप्नाप्रमाणे क्षणिक सुखाचा अनुभव घेतो. गृहस्थाश्रमासाठी ज्या कर्मकांडाचा विस्तार आहे त्याचे अनुष्ठान हे एखाद्या पर्वताचा दुर्गम कडा चढण्यासारखेच आहे. लोकांची तिकडे झालेली प्रवृत्ती पाहून त्याच्या आकर्षणामुळे हाही जेव्हा ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निरनिराळ्या अडचणींमुळे क्लेश भोगून काटेकुटे असलेल्या जमिनीवरून चालणाऱ्या व्यक्तीप्रमाणे दुःखी होतो. कधी पोटाला लागलेल्या असह्य भुकेमुळे कासावीस होऊन आपल्या कुटुंबावरच चिडतो. नंतर जेव्हा निद्रारूप अजगराच्या तोंडात सापडतो तेव्हा ज्ञानरूप घोर अंधकारात सापडून निर्जन वनात फेकल्या गेलेल्या मुडद्याप्रमाणे झोपून राहतो. त्यावेळी त्याला कशाचीच शुद्धी राहत नाही. कधी त्रास देणारे दुर्जनरूप किडे त्याचा इतका तिरस्कार करतात की ज्या दातांनी हा दुसऱ्याला चावला होता ते याचे दात पडून जातात. तेव्हा मन अशांत झाल्याने याला झोपही येत नाही आणि मर्मस्थानी वेदना झाल्याने क्षणाक्षणाला विवेकशक्ती कमी होत गेल्याने तो शेवटी आंधळ्याप्रमाणे या नरकरूप अंधाऱ्या विहिरीत जाऊन पडतो. कधी विषय सुखरूप मधुर कण शोधता शोधता जेव्हा हा लपून छपून परस्त्री किंवा परधन लुबाडू पाहतो तेव्हा तिचे स्वामी किंवा राजा यांच्या हातून हा मारला जाऊन अशा नरकात जाऊन पडतो की ज्याचा ठाव ठिकाणा लागत नाही. म्हणून असे सांगतात की प्रवृत्ती मार्गात राहून केलेली लौकिक आणि वैदिक अशी दोन्ही प्रकारची कर्मे जीवाला संसारातच ढकलतात. जरी कोणत्याही प्रकारे राजा इत्यादींच्या बंधनातून याची सुटका झाली तरी अन्यायाने अपहरण केलेली ती स्त्री किंवा ते धन देवदत्त नावाचा दुसराच कोणीतरी हिसकावून घेतो आणि त्याच्याहीपासून विष्णुमित्र नावाचा तिसराच कोणीतरी लुबाडतो. अशा प्रकारे ते उपभोग एका पुरुषाकडून दुसऱ्याकडे जातात, एके ठिकाणी राहत नाहीत. कधीकधी थंडी, वारा इत्यादी अनेक आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक दुःखाचे निवारण करण्यास असमर्थ ठरल्याने अपार चिंतेमुळे तो उदास होऊन जातो. कधी एकमेकात देवघेवीचा व्यवहार करताना कोणा दुसऱ्याच्या दमडी इतक्या किंवा त्याच्याही पेक्षा कमी धनाची चोरी करतो, तेव्हा या बेईमानीमुळे त्याच्याशी वैर मांडून बसतो. पूर्वीच्या विघ्नांव्यतिरिक्त या मार्गात सुखदुःख, रागद्वेष, भय, अभिमान, चुका, उन्माद, शोक, मोह, लोभ, मत्सर, ईर्षा, अपमान, तहान, भूक, आधिव्याधी, जन्म,
वृद्धावस्था, मृत्यू इत्यादी पुष्कळशी अन्य विघ्ने आहेत. एखादे वेळी देव मायारूपिणी स्त्रीच्या बाहुपाशात सापडून विवेकहीन होऊन जातो, तेव्हा तिच्यासाठी घर तयार करण्याच्या चिंतेत गढून राहतो आणि तिच्याबरोबर राहणारे पुत्र, कन्या इत्यादी तसेच इतर अनेक स्त्रियांची मधुर भाषणे, नेत्रकटाक्ष आणि हावभाव यांमध्ये आसक्त होऊन चित्त त्यांच्यातच गुंतल्याने इंद्रियांचा दास बनून तो घोर अंधकारमय नरकात जाऊन पडतो. कालचक्र हे साक्षात भगवान विष्णूंचे आयुध आहे. परमाणूपासून द्विपरार्धापर्यंत ते क्षण, घटका इत्यादी अवयवांनी युक्त आहेत. ते नेहमी दक्ष राहून फिरत असते. वेगाने बदलणाऱ्या बाल्य, तारुण्य इत्यादी अवस्था या त्याचा वेगच आहेत. त्याद्वारा तो ब्रह्मदेवापासून क्षुद्रा ते क्षुद्र गवतापर्यंत सर्व चराचराचा निरंतर संहार करीत राहतो. कोणीही त्याच्या गतीत बाधा आणू शकत नाही. त्याची भीती ओळखूनसुद्धा ज्यांचे हे कालचक्र स्वतःचे आयुध आहे, त्या साक्षात भगवान यज्ञपुरुषाची आराधना सोडून हा मंदबुद्धी मनुष्य नास्तिकांच्या फेऱ्यात अडकून कावळे, गिधाडे, बगळे, वटवाघूळ यांसारख्या आर्यशास्त्राने धिक्कारलेल्या देवतांचा आश्रय घेतो, ज्या देवतांचा फक्त वेदबाह्य अप्रामाणिक तंत्रशास्त्रांमध्येच उल्लेख आहे. तो नास्तिक स्वतःला तर फसवतोच, पण हाही जेव्हा त्याच्या कचाट्यात सापडून दुःखी होतो तेव्हा हा ब्राह्मणांना शरण जातो. परंतु उपनयन संस्कारानंतर श्रौत स्मार्त कर्मांद्वारे भगवान यज्ञपुरुषाची आराधना करणे इत्यादी त्याचे जे शास्त्राने सांगितलेले आचार आहेत ते याला चांगले वाटत नाहीत. म्हणून हा वेदोक्त आचारांना अनुसरून आपली शुद्धी न झाल्या कारणाने शेवटी कर्मशून्य अशा शूद्र कुळामध्ये प्रवेश करतो, ज्यांचा स्वभाव धर्म वानरांच्या प्रमाणे फक्त कुटुंबपोषण आणि स्त्रीसेवन करणे एवढाच असतो. तेथे बंधनविरहित स्वच्छंद विहार करण्याने त्याची बुद्धी अत्यंत क्षुद्र होऊन जाते आणि एकमेकांची तोंडे पाहणे इत्यादी विषयभोगात अडकल्याने त्याला आपल्या मृत्यूकाळाची सुद्धा आठवण होत नाही. लौकिक सुख हेच त्यांचे फळ आहे. अशा वृक्षजातीप्रमाणे घरातच सुख मानून वानरांप्रमाणे स्त्रीपुत्रांमध्ये आसक्त होऊन हा आपला सगळा वेळ मैथुनादी विषयभोगातच घालवितो. अशा प्रकारे प्रवृत्ती मार्गात पडून सुखदुःखे भोगीत हा जीव रोगरूपी पर्वताच्या गुहेत अडकून तेथे राहणाऱ्या मृत्यूरूप हत्तीला भीत असतो. कधीकधी थंडी, वारा इत्यादी अनेक प्रकारच्या आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक दुःखांची निवृत्ती करण्यात तो जेव्हा असफल होतो त्यावेळी अपार विषयांच्या चिंतेने तो खिन्न होतो. कधी आपापसात खरेदी विक्री करताना लबाडी केली तर थोडेसे धन याच्या हाती लागते. कधी कधी धन संपल्यावर जेव्हा याच्याजवळ झोपणे, बसणे, खाणे इत्यादीसाठी आवश्यक सामग्री राहत नाही तेव्हा आपले इच्छित भोग न मिळाल्या कारणाने तो चोरी इत्यादी वाईट मार्गांनी ते मिळविण्याचा निश्चय करतो. त्यामुळे त्याला सगळीकडून दुसऱ्याकडून अपमानित व्हावे लागते. अशा प्रकारे धनाच्या आसक्तीने एकमेकांत वैरभाव वाढूनही हा आपल्या पूर्वीच्या वासनांनी लाचार होऊन आपापसात वैवाहिक संबंध जोडतो आणि तोडतो सुद्धा.